11वी आता कंप्लीट झालेली आहे आणि 12वीमध्ये तुम्ही आता एंटर करताय. मग आत्तापासूनच तुम्ही 12वीचा अभ्यास कसा स्टार्ट केला पाहिजे, म्हणजे बोर्ड्स आणि CET या दोन्ही एक्झामची प्रिपरेशन कशी केली पाहिजेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मी स्वतः बोर्ड एक्झाममध्ये 94% मिळवले होते आणि CET एक्झाममध्ये 99.07% मिळवले होते. त्यामुळे दोन्ही गोष्टींना पॅरलली कशा करायच्यात ते मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो काळजीपूर्वक बघा. एक गोष्ट लक्षात ठेवा, 11वीमध्ये तुमचा सिलेबस कव्हर नाही झाला आहे, कोचिंगमध्ये व्यवस्थित नाही केले, हे रिग्रेट बाजूला ठेवा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो काही खर्च तुमच्या कोचिंगवरती किंवा हॉस्टेल्सवरती होतो आहे त्या बदल्यात तुम्हाला 12वीची बोर्ड एक्झाम आणि जी काही एंट्रन्स एक्झामची प्रिपरेशन करताय ती व्यवस्थित द्यायची. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलिके. आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खास आहे, कारण का पूर्ण 12वीची प्रिपरेशन कशी करायची आहे पुढच्या 1 वर्षाचा रोडमॅप मी तुम्हाला देणार आहे आणि तो नक्की फॉलो करा. तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणखीन एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक दिली आहे आणि आमच्या ॲपची सुद्धा लिंक दिली आहे. ते डाउनलोड करा आणि व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून सगळ्या अपडेट्स असतील ना CET एक्झाम प्लस बोर्ड एक्झाम त्या सगळा कंटेंट वगैरे त्यावरती अपलोड होत जाईल. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. आता 11वीमधून ज्यावेळी तुम्ही एंटर करता 12वीमध्ये त्यावेळी तुम्हाला पहिली गोष्ट माहिती पाहिजे की तुमच्या टार्गेट एक्झाम्स कोणत्या आहेत. एक म्हणजे तुमचं पहिलं टार्गेट आहे आपली बोर्ड एक्झाम. लक्षात ठेवा, बोर्ड एक्झामचा क्रायटेरिया एंट्रन्ससाठी ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन घेताना त्यावेळी मॅटर करतो. प्लेसमेंट वेळीसुद्धा तुमचं पर्सेंटेज बघतात, त्यामुळे बोर्ड एक्झामकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे शक्य तेवढे जास्तीत जास्त पर्सेंटेज आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये घेतले पाहिजे. ही पहिली एक्झाम. दुसरं टार्गेट आहे आपलं जी एंट्रन्स एक्झाम आहे. मग तुम्ही JEEची प्रिपरेशन करत असाल, CETची प्रिपरेशन करत असाल किंवा नीटची प्रिपरेशन असेल, ह्या दोन गोष्टी पॅरलली तुम्हाला आत्तापासूनच करावी लागतात. फक्त फोकस CETवरती करतो म्हटलात तर परत बोर्ड एक्झामच्या वेळी प्रॉब्लेम येतो, कारण का मुलांना म्हणावे तितके पर्सेंटेज मिळत नाही. CET एक्झाममध्ये 95-96% मिळतात आणि बोर्ड एक्झाममध्ये 58, कुठे 66. मग परत तुम्हाला प्लेसमेंटच्या वेळी या गोष्टी त्रास देतात, कारण का 75% वगैरे क्रायटेरिया जो असतो कंपनीचा तो पास होत नाही. त्यामुळे ही काळजी घ्यायची आहे की दोन्ही गोष्टींना तुम्हाला पॅरलली करायच्यात. जे मुलं JEEची प्रिपरेशन करतात त्यांनी पहिली गोष्ट डिसाईड करा की JEEची प्रिपरेशन खरंच करायची आहे का. कारण का भरपूर मुलं आत्ता अशी होतात की शेवटी एंडिंगला JEE मेन्सचा पहिल्या रिझल्टमध्ये सेशनमध्येच कळतं की रिझल्टनंतर की पर्सेंटाईल खूप कमी आले आणि नंतर CETवरती शिफ्ट होतं. त्यामुळे जर आत्ताच वाटत असेल की JEE व्यवस्थित होणार नाही आहे माझ्याकडून, तर CETची प्रिपरेशन म्हणावी तितकी आत्तापासून लवकरात लवकर स्टार्ट करा. त्यामुळे ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजेत. ठीक आहे. आता CET 2027चा मला वाटतं पहिला अटेम्प्ट ना जानेवारी 2027मध्ये होऊ शकतो आणि सेकंड अटेम्प्ट मे बी एप्रिल किंवा मे 2027मध्ये होऊ शकतो. त्यामुळे आपल्याकडे ना 8 महिन्याचा तरी वेळ आहे बोर्ड एक्झाम आणि CETची प्रिपरेशन करायला. ठीक आहे. दुसरा पॉईंट आहे की ज्यावेळी तुम्ही 12वीमध्ये येता त्यावेळी पहिली गोष्ट आहे की तुम्ही सिलेबसला आणि एक्झामला अंडरस्टँड करा. ठीक आहे. आता महत्त्वाचा पॉईंट काय आहे, तर मुलांना ना 11चा सिलेबस इनकम्प्लीट आहे किंवा त्यांचा होल्ड ओव्हर आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका. इतकं काही 11th मॅटर करत नाही. तुम्ही जरी 12th एकदम नवीन फ्रेश स्टार्ट केलं तरीसुद्धा चालेल. 11चा सिलेबस राहिला आहे म्हणून इनकम्प्लीट ती काळजी करू नका. ठीक आहे. दुसरा आहे म्हणजे काय, 12चा तुमचा सब्जेक्ट ग्रुप. आता फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, काही मुलांचं बायोलॉजी असेल. ठीक आहे. आणि आपला जो काही ऑप्शनल असेल मराठी आणि इंग्लिश किंवा काही मुलांचं हिंदी असेल, लँग्वेज कोणतीही असू शकेल. ठीक आहे. बोर्ड एक्झामसाठी ही सगळे सब्जेक्ट इम्पॉर्टंट असेल तुमच्या ग्रुपनुसार. ठीक आहे. आता CET एक्झामची प्रिपरेशन करताना काळजी काय घ्यायची, कुठला सब्जेक्ट तुम्हाला डिफिकल्ट जातो. ठीक आहे. बोर्ड एक्झामसाठी ह्या सगळ्या सब्जेक्टचा ॲटलिस्ट तुम्ही ओव्हरव्ह्यू घ्या. ठीक आहे. मी ते कधी कवर करायचे ते सांगणार आहे. CET एक्झामचा पॅटर्न काय सांगतो, तर मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला 100 मार्क्स आहेत 50 क्वेश्चनसाठी, त्यामुळे मॅथ्सला जास्तीत जास्त प्रायोरिटी द्यायची. दुसरं आहे ते म्हणजे काय, केमिस्ट्री कम्पॅरेटिव्हली इझी येतं. आणि तिसरं आहे ते म्हणजे काय, फिजिक्स. ठीक आहे. त्यामुळे ह्या प्रायोरिटीनं तुमचा अभ्यास असला पाहिजे CETसाठी. ठीक आहे. त्यामुळे ह्या प्रायोरिटी आहेत ना त्या सेट करा. 12वीमध्ये येताना पहिल्यांदा कोणते सब्जेक्ट तुम्हाला टफ जाणार आहेत, जे जास्त डिफिकल्ट जाणार आहेत, अवघड सब्जेक्ट कोणते, म्हणजे इझी सब्जेक्ट कोणते, ह्या सगळ्याचं ॲनालिसिस आत्तापासून असू द्या. थर्ड पॉईंट आहे ते म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट, बोर्ड एक्झाम आणि CETची प्रिपरेशन कशी करायची. ठीक आहे. हे काळजीपूर्वक आहे का. एक लक्षात ठेवा की तुम्हाला मी टार्गेट काय देतो आहे, तर प्रत्येक महिन्याला, म्हणजे आता तुम्ही लक्षात ठेवा मे, जून, जुलै, प्रत्येक महिन्याला तुमचे फिजिक्सचे 2 चॅप्टर्स कवर झाले पाहिजेत, केमिस्ट्रीचे 2 चॅप्टर झाले पाहिजेत, मॅथ्सचे 2 चॅप्टर झाले असेल, तर PCB ग्रुप असेल तर तुम्ही बायोलॉजीचे 2 चॅप्टर्स कवर करायचे.
ठीक आहे. त्यामुळे सेम पॅटर्न तुम्हाला मेमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, सेम जूनमध्ये सुद्धा 2-2 चॅप्टर्स कवर करायचे. इतके फक्त शॉर्ट स्मॉल गोल्स तुम्हाला मी देतो आहे. ठीक आहे. जास्त पण असं नाही आहे की एका महिन्यात 4-5 चॅप्टर कवर करा एका सब्जेक्टचे. फक्त सांगतो आहे की आता मे महिन्यापासून प्रत्येक सब्जेक्टचे 2-2 चॅप्टर्स तेवढे कवर करत जा. डिसेंबरपर्यंत तुमचा सगळा सिलेबस कंप्लीट होऊन जाईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुम्हाला जास्त डिफिकल्ट जाणार पण नाही. बोर्ड आणि पहिला अटेम्प्ट. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं ना तर महिन्याला तुम्हाला समजा PCM ग्रुप आहे तर तुम्हाला 6 चॅप्टर्स कवर करायचे 30 दिवसामध्ये. तर एका चॅप्टरला तुम्हाला 5 दिवस मिळतात. ठीक आहे. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही, वेळ व्यवस्थित आहे. ठीक आहे. आता चॅप्टर ना कवर कसं करायचं ते थोडक्यात सांगतो. मी काय करतो, एक एक्झाम्पल करतो. फिजिक्सचा पहिला चॅप्टर जो आहे रोटेशनल डायनॅमिक्स. ठीक आहे. हा चॅप्टर मला बोर्ड एक्झाम आणि CET या दोन्हीसाठी प्रिपेअर करायचं आहे. मग कसं कर, पहिली प्रायोरिटी आहे त्या चॅप्टरच्या पूर्ण थिअरी कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. थिअरी कन्सेप्ट म्हणजे काय, पहिल्यांदा रेफर करायचं कुठल्याही सब्जेक्टसाठी टेक्स्टबुक मस्ट आहे. ठीक आहे. त्यामुळे टेक्स्टबुक पहिल्यांदा फॉलो करायचं. पहिली गोष्ट त्याची थिअरी कवर करायची. थिअरी कवर करायची म्हणजे काय, सगळ्या डेफिनेशन्स, त्याच्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट, त्याचे डेरिवेशन्स. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. कसं कवर करायचं, एक तर तुम्ही यूट्यूबवरती वन शॉट लेक्चर्स असतील. ठीक आहे. तुमच्या कोचिंगमधले लेक्चर्स असतील किंवा कॉलेजमधले लेक्चर्स असतील किंवा तुमचे युजफुल रिसोर्स किंवा JEE लेवलचे काही जी लेक्चर्स असतात ती जरी बघितलीत ना तरी चालेल. ठीक आहे. आता फिजिक्ससाठी ना मी फिजिक्ससाठी सगळ्या चॅप्टरची लेक्चर्स ना मी स्वतः शिकवणार आहे. केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स तुम्ही यूट्यूबवरती रेकमेंड करू शकता. एक 2-3 यूट्यूब चॅनलचे वगैरे बघितलेत ना समजतं की कोणत्या टीचरकडून मला समजतं आहे. ठीक आहे. त्या टीचरला फॉलो केलेत ना तरीसुद्धा चालेल. ठीक आहे. हे होतं पहिली गोष्ट. काही मुलं काय करतात तर CET एक्झाममध्ये म्हणजे बोर्ड एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये काय करतात, JEE लेवलचे सुद्धा लेक्चर्स बघतात. का, कारण का अंडरस्टँडिंग खूप चांगलं होतं. त्यामुळे पहिली स्टेप होती थिअरी कवर करायची. दुसरी, ती वन शॉट लेक्चर बघत असताना जशा त्या कन्सेप्ट क्लिअर करत जात आहे, हँड रिटन नोट्स स्वतः बनवायच्या. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट आता उदाहरणार्थ रोटेशनल डायनॅमिक्सचं बघताय, मग प्रत्येक कन्सेप्टची म्हणजे तुमच्या सेंट्रीफ्युगल फोर्सपासून ते बँकिंग ऑफ रोडपर्यंत सगळ्या कन्सेप्टच्या हँड रिटन नोट्स स्वतः बनवायच्या. म्हणजे त्याच्यात डेफिनेशन्स येतील, डेरिवेशन्स येतील, कन्सेप्ट येतील, सगळं तुम्हाला बनवायचं आहे. तिसरं आहे, जसा चॅप्टर संपत येईल त्यानंतर त्या चॅप्टरचे सगळे एक फॉर्म्युला शीट्स आहेत ना एका पेजवरती लिहून काढायचे. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आणि फॉर्म्युला, फक्त फॉर्म्युला शीट, आणि ती फॉर्म्युला शीट आपल्या टेबलसमोर चिकटवायची. ही तिसरी स्टेप. चौथं म्हणजे काय, आता या तिसऱ्या स्टेपपर्यंत ना तुमचा धडा ना चॅप्टर पूर्ण कंप्लीट झाला. ठीक आहे. म्हणजे थिअरी कवर झाली, डेफिनेशन्स आणि फॉर्म्युला सगळे पाठ झाले. चौथी स्टेप आहे बोर्डचे PYQs. काय करायचे, कुठलंही बुक घेऊ शकता. तर टार्गेटचे वगैरे बुक आहेत त्याच्यामध्ये लास्ट 4 इयर्सचे चॅप्टर वाईज PYQs, त्या चॅप्टरचे PYQs फक्त नजरेखालून बघून घ्यायचे. म्हणजे कोणते डेफिनेशन्स विचारलेत, कोणते डेरिवेशन्स यूज केलेत, आणि ते फक्त पाठांतर करायला स्टार्ट करायचं. ठीक आहे. हे लास्ट 4 इयर्सचे PYQs करायचे. आणि शेवटी 5वी स्टेप CET एक्झामचे MCQs सॉल्व करायला प्रॅक्टिस करायला स्टार्ट करायचं. मग आता MCQs कुठे स्टार्ट करू शकता, एक म्हणजे काय, टेक्स्टबुकमधले न्यूमरिकल्स आहेत त्यांना पहिल्यांदा सॉल्व केले. नंतर काय करायचं, एखादं PYQ बुक रेकमेंड करेल, जसं की टार्गेटचं आहे, कुठलंही PYQ चालेल ज्याच्यामध्ये चॅप्टर वाईज MCQs आहेत. मग लास्ट 5 इयर्सचे PYQs तुम्ही प्रॅक्टिस करायचे त्या चॅप्टरचे. ठीक आहे. त्यानंतर वाटलं की मला अजून प्रॅक्टिसची गरज आहे तर तुम्ही एखादं रेफरन्स बुक म्हणजे ॲडिशनल MCQसाठी ना मार्वल किंवा निकिता पब्लिकेशनचं PLPN आहे. ठीक आहे. ते जरी बघितलं ते सुद्धा चालेल. आणखीन महत्त्वाचं जर वाटलं की मला अजून कन्सेप्ट किंवा एखाद्या इथे 11ची कन्सेप्ट यूज होते त्यावेळी 11च्या कन्सेप्टसुद्धा पॅरलली रिवाईज करायचं. आय होप तुम्हाला समजलं की फ्लो कसा आहे. सुरुवातीला त्याची थिअरी कवर करायची, जसा चॅप्टर कवर करायचं. म्हणजे जसं सांगितलं ना की मी फिजिक्समध्ये तुम्हाला या मे महिन्यामध्ये 2 चॅप्टर्स कवर करायचे. पहिला मी रोटेशनल डायनॅमिक्स घेतला, दुसरा घेतला मी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. तर यासाठी हा फ्लो तुम्हाला फॉलो करायचा. थिअरी, त्यानंतर त्याच्या नोट्स बनवायच्या, फॉर्म्युला शीट्स बनवायची, बोर्डचे PYQs लास्ट 3 to 4 इयर्सचे सॉल्व करायचे, आणि CETचे MCQची प्रॅक्टिस करायची. जास्तीत जास्त वेळ तुमचा या 5व्या स्टेपवरती गेला पाहिजे. CET प्रॅक्टिस. ठीक आहे. सेम तुम्हाला केमिस्ट्रीला फॉलो करायचं आहे, सेम तुम्हाला मॅथमॅटिक्सला करायचं आहे. लक्षात ठेवा, ही जर पॅटर्न फॉलो केला तर तुमची बोर्ड एक्झाम आणि CET दोन्हीसुद्धा ॲट अ टाईम कवर होऊन जाईल. ठीक आहे. आणखीन लक्षात ठेवा, एकतर तुमची प्रायोरिटी जास्तीत जास्त मॅथमॅटिक्सला असू देत आणि केमिस्ट्रीला असू देत. ठीक आहे. ओके. आणि नेक्स्ट आहे की जास्तीत जास्त किती, तर सुरुवातीला आता तुम्हाला वाटत असेल की जास्त पण नाही, डेली ॲटलिस्ट मिनिमम 4 आवर्स जरी अभ्यास केला तरीसुद्धा ते चॅप्टर व्यवस्थित कवर होतात. सुरुवातीला हळूहळू स्पीडने गेला तर वेळ घेतला तरी चालेल. नंतर जशी तुमची फ्रिक्वेन्सी वाढेल ना त्यानुसार ते कवर करा.
ठीक आहे. नेक्स्ट एक पॉईंट आहे की बोर्ड आणि CETमध्ये सगळ्यात जास्त फोकस करण्यासाठी काय, एक लक्षात ठेवा, ज्या मुलाला बोर्ड एक्झाम व्यवस्थित कवर केले आहे, सगळ्या कन्सेप्ट माहिती आहेत, त्या मुलाला CETची MCQ सॉल्व करणं ना तितकं डिफिकल्ट जाणार नाही. म्हणजे इवन मला सुद्धा सांगतो, बोर्ड एक्झामची प्रिपरेशन खूप स्ट्रॉंग होती, सगळ्या डेफिनेशन्स असेल, फॉर्म्युला असेल, तोंडपाठ सगळे होते. त्यामुळे काय करायचं होतं, तर CETला फक्त मला काय करायचं होते, MCQची प्रॅक्टिस करायची होती. बाकी मला थिअरॉटिकल कन्सेप्ट अगेन अँड अगेन करायची गरज लागली. त्यामुळे ज्या मुलांचं बोर्डचं परफेक्ट आहे त्यांना CET जास्त डिफिकल्ट जाणार नाही. ठीक आहे. आता बोर्डसाठी काय गरजेचं आहे, एक म्हणजे तुमचे हँडरिटन नोट्स असणं, ज्याच्यामध्ये डेफिनेशन्स, कन्सेप्ट, डेरिवेशन सगळं लिहून असलेलं, आणि दुसरं असलं म्हणजे काय, तुम्हाला पाठांतर करायची सवय. बोर्ड एक्झामसाठी पाठांतरशिवाय पर्याय नाही. लक्षात ठेवा, आपण ज्यावेळी म्हणतो ना एखादी डेफिनेशन असेल किंवा डेरिवेशन असेल, ते डेरिवेशन कितीही तुम्ही समजून घ्या, ते विसरणार आहातच. त्यामुळे जास्तीत जास्त पाठांतरवरती फोकस केला पाहिजे. ठीक आहे. आणखीन CET एक्झामसाठी सांगतो, जे तुम्ही कन्सेप्ट आता शिकलेले आहात बोर्ड एक्झाममध्ये, त्यावरती फक्त तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचे. मग कसे करायचे, एकतर CETचे PYQs घ्या किंवा ॲडिशनल MCQs घ्या. एवढं जरी केला तरीसुद्धा सांगतो, बोर्डची थेरी प्लस त्याच्यावरती फक्त मला MCQ सॉल्व करायचे आहेत, एवढं केलात तर बोर्ड आणि CET दोन्ही व्यवस्थित प्रिपरेशन होऊ शकते. आता महत्त्वाचा मुद्दा सांगतो, सगळ्या मुलांसाठी मी बोर्ड एक्झाममध्ये 94% मिळवले होते. याच्यामध्ये रिव्हिजनचा पार्ट जो आहे ना खूप गरजेचा आहे. रिव्हिजन शक्य तेवढं, मला वाटलं की मला जर एखादा चॅप्टर माझ्या कन्सेप्ट विसरत चाललो आहे, 1 किंवा 2 आठवड्याने किंवा ॲटलिस्ट मंथली जेवढं कवर केलं ना ते सगळं रिवाईज करून टाकायचं. ठीक आहे. रिव्हिजन खूप गरजेचं आहे. जेवढं रिव्हिजन कराल तेवढं बोर्डसाठी तुमच्या चांगलं आहे. ठीक आहे. सेम CETसाठी सुद्धा फॉर्म्युलाज ना रिवाईज अगेन अँड अगेन करा. त्यामुळे त्या फॉर्म्युला शीट्स मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे. आता शेवटचा मुद्दा लक्षात ठेवा, तुम्ही आता जसे 12वीचा अभ्यास कराल, बॅकलॉग्स तयार व्हायला स्टार्ट होईल. बॅकलॉग म्हणजे काय, टीचर्स असेल कॉलेजमधल्या किंवा तुमच्या कोचिंगमधले पुढचे चॅप्टर शिकवतात आणि आपण अजून मागच्या चॅप्टरमध्ये अडकून बसलेलो असतो. हे असतात बॅकलॉग. हे का होतात एक सांगतो, जास्तीत जास्त मुलांचे बॅकलॉग्स होण्याचं कारण म्हणजे काय, क्लासेसवरती, कोचिंगवरती, कॉलेजवरती तुम्ही डिपेंडेंट राहता. म्हणजे ते जेव्हा शिकवतील तेव्हाच मी करेल किंवा त्यांनी तसं शिकवलं पाहिजे तरच मला समजेल, ह्या अपेक्षा ठेवू नका. कुठलाही टीचर असेल तो फक्त त्यांना सिलेबस कवर करायचा यासाठी शिकवतो. बाकी सगळ्यात जास्त गरजेचे आहे सेल्फ स्टडी. जेवढी जास्त सेल्फ स्टडी कराल तेवढं जास्त चान्सेस आहेत तुम्ही स्वतःहून सगळ्या गोष्टी अंडरस्टँड कराल आणि CET आणि बोर्ड एक्झाममध्ये चांगला स्कोर येऊ. त्यामुळे सेल्फ स्टडीवरती जास्तीत जास्त फोकस असला पाहिजे. आणखीन महत्त्वाचं काय तर रूल्स काय ठरवायचे, मला डेली ना जो काही अभ्यास करायचा तेवढे मला टार्गेट्स कंप्लीट करायचं आणि झोपायचं. ठीक आहे. असं नाही आहे की मला आजचं काम मी उद्यावरती ढकलतो किंवा आजचे टास्क मी उद्यावरती ढकलतो. आज मला वाटलं होतं की मला या चॅप्टरचे इतके MCQ सॉल्व करायचे, ते सॉल्व करा आणि मग करा. कारण का होतं असं की जे दिवसाचं पेंडिंग वर्क आहे ना ते पुढे पुढे जाऊन जास्त होतं. त्यामुळे हे बॅकलॉग्स क्रिएट करू देऊ नका. मी पुन्हा एकदा सांगतोय, आत्ता तुम्ही 12thमध्ये जात आहे, 12thमध्ये बॅकलॉग्स कुणीही क्रिएट करू द्यायचं आहे. जे मी मंथली टार्गेट देतोय, प्रत्येकी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सचे 2-2 चॅप्टर्स तेवढे कंप्लीट करा बस. ठीक आहे. क्लासेसवरती डिपेंड राहू नका. आणखीन महत्त्वाचा एक मुद्दा, एखादा क्लासेस ओके शाळेमध्ये, तुमच्या कॉलेजमध्ये किंवा क्लासेसमध्ये एखादे लेक्चर्स वाटते की युजलेस आहेत, काही समजत नाही किंवा ते शिकवलेलं काही इतकं युजफुल नाही आहे, डायरेक्टली ते बंक करा, रूमवरती या किंवा तुमच्या घरी या आणि तुम्ही स्वतःहून यूट्यूबवरून ते शिका, सेल्फ स्टडी करा. उगाच जिथं टाईमपास होतोय तिथं थांबू नका. आय होप तुम्हाला आजच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी होत्या ना या 12वीमध्ये जसं तुम्ही मूव ऑन करताय ना प्रिपरेशन करण्यासाठी त्या समजल्या असेल. एक लक्षात ठेवा, आत्तापासून छोट्या छोट्या स्टेप्स करायला स्टार्ट करा आणि प्रिपरेशन आत्तापासून स्टार्ट करा. परत होतं असं की बहुतांश मुलं काय करतात, बोर्ड एक्झाम नंतर CETची प्रिपरेशन करतात. JEEमध्ये कमी पर्सेंटाईल मिळेल त्यानंतर CETची प्रिपरेशन. असं करू नका. बोर्ड एक्झामला प्रायोरिटी द्या आणि त्यानंतर CETची प्रिपरेशन व्यवस्थित पॅरलली तुम्ही करा. मेन फोकस CET आहे, परंतु बेस बोर्ड एक्झाम ठरवणार आहे. ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन नक्की व्हा, कारण का सगळे अपडेट्स इथं मिळत जातील. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.